नमस्कार मित्रांनो, मी पल्ले सर, संचालक पल्ले सायन्स अकॅडमी उदगीर. पल्ले सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण काही न्यूमेरिकल्स बघणार आहोत, मिरर फॉर्म्युल्याचे व तसेच इमेजेस, नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड बाय टू प्लेन मिरर्स. जेव्हा दोन प्लेन मिरर काही अँगल वरती एकमेकांशी ठेवतात तेव्हा किती इमेजेस तयार होतात हे आपण बघणार आहोत. तर पहिलं न्यूमेरिकल आहे, A bird is sitting in front of two plane mirrors inclined at an angle of 60 degree to each other. How many images does the bird see in the mirror? जेव्हा दोन प्लेन मिरर एकमेकांशी 60 डिग्री अँगल बनवतात आणि त्या समोर एक पक्षी बसते, तर त्या पक्षीला किती इमेजेस दिसतात हे काढायचं आहे. आपल्याला नंबर ऑफ इमेजेस किती तयार होतात हे काढायचं आहे. त्यासाठी सूत्र आहे n इज इक्वल टू 360 डिवाइडेड बाय a मायनस 1. n म्हणजे नंबर ऑफ इमेजेस आणि a म्हणजे अँगल बिटवीन द मिरर्स. तर त्या सूत्रानुसार आपल्याला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतं. तर a ची किंमत आहे 60 आणि n ची किंमत काढायची आहे. तर n बरोबर 360 भागिले a म्हणजे 60. Here this is the angle between two mirror is 60 degree. Therefore we have to take 60 degree. That is the 360 divided by 60 minus 1. That is equal to 360 minus 60 divided by 60. 360 मधून 60 गेले 300 राहतं. So therefore we get here 300 divided by 60. 0 0 get cancel. We get 6 5s are 30. Means number of images formed by two plane mirrors is 5. तर त्या पक्षीला 5 इमेजेस दिसतील. n ची किंमत आपल्याला मिळाली 5. Means the number of images formed by two plane mirror is 5. So therefore the bird can see 5 images when it is sitting in front of two plane mirrors. So after this we will see second example. दुसरे example आहे, a coin is kept in front of two plane mirrors inclined to each other. If 3 images of the coin are seen, then what is the angle A between the mirror? तर दोन प्लेन मिरर्स एकमेकांना एक अँगल बनवून ठेवलेला आहे आणि जर कॉइन त्याच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या कॉइनचे 3 इमेजेस तयार होत असतील, तर त्या दोन प्लेन मिरर मधलं अँगल किती? तर अँगल काढायचंय दोन प्लेन मिरर मधलं. सो वी कॅन कॅल्क्युलेट द अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स इफ 3 images are formed. So given n number of images is equal to 3. What is the angle between the two plane mirrors? Here we have formula. n is equal to 360 divided by a minus 1. So this is the formula. तर हे फॉर्म्युला आहे n बरोबर 360 डिवाइडेड बाय a मायनस 1. हे जे मायनस 1 आहे इकडे आल्यानंतर प्लस होईल, तर n प्लस 1 इज इक्वल टू 360 डिवाइडेड बाय a. हे फॉर्म्युला होईल. आता हे जे a आहे डिव्हिजन मध्ये आहे, तर हे ह्या लेफ्ट साइडला आल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये येईल, त्यामुळे इक्वेशन होईल a in a bracket n plus 1 that is equal to 360. तर अँगल काढायचा आहे आपल्याला, त्यामुळे हे n plus 1 जे आहे हे डिवाइड मध्ये जाईल, तर आपल्याला इक्वेशन मिळेल a is equal to 360 divided by n plus 1. So that is equal to 360 number of images 3 plus 1, that is equal to 360 divided by 4. 4 1 जा 4, 4 9 जा
36, that is 0. Therefore we get A is equal to 90. The angle between two plane mirrors is 90 degree and therefore it gives 3 images. So this is over. आता third example बघूया आपण. A doll is kept in front of two plane mirrors inclined at an angle of 30 degree to each other. How many images are formed? एक डॉल आहे, दोन प्लेन मिररच्या मध्ये ठेवलेला आहे, जे प्लेन मिरर्स एकमेकांशी 30 डिग्री एवढा अँगल बनवतात. तर किती इमेजेस फॉर्म होतील? तर किती इमेजेस फॉर्म होतात ते बघूया. आपल्याला माहिती आहे सूत्र हे आहे n is equal to 360 degree divided by a minus 1. So here given we should write given काय आहे ते सुरुवातीला लिहून घ्या. A is given, that is the angle between two plane mirrors is 30 degree and we have to calculate, that is a n is equal to question mark. We have n is equal to 360 divided by a minus 1. तर number of images is equal to 360 divided by a minus 1 हे फॉर्म्युला आहे. तर a ची किंमत 30 डिग्री आहे हे माहिती आहे आपल्याला. तर इथं किमती ठेवा. 360 डिवाइडेड बाय 30 मायनस 1. 30 वजा 30, या ठिकाणी 30 वजा 30 येईल. दॅट इज 360 मायनस 30 डिवाइडेड बाय 30. So therefore we get 360 minus 30 means we get 330 divided by 30. Here 0 get cancelled. We get 3 1 3. Here 3 1 3, 3 1 3. So number of images formed by two plane mirrors is equal to 11. That is n is equal to 11. तर अशा प्रकारे जेव्हा दोन प्लेन मिरर्स एकमेकांना 30 डिग्री वरती ठेवतात, त्याच्या समोर म्हणजे ठेवलेले ऑब्जेक्टचे इमेज 11 तयार होतात. मिरर फॉर्म्युलेचे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्हाला साइन कन्व्हेन्शन माहिती असायला पाहिजे. तर साइन कन्व्हेन्शन यावरती मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. जर कोणी बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओचा लिंक मी दिलेला आहे. तर आपण काही टिप्स बघूया न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यापूर्वी. तर या ठिकाणी हे कॉन्केव्ह मिरर आहे आणि हे कॉन्व्हेक्स मिरर आहे. तर कॉन्केव्ह मिररचा फोकल लेंथ हा निगेटिव्ह असतो. फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर इज निगेटिव्ह अँड द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स मिरर इज पॉझिटिव्ह. The focal length of convex mirror is positive. Here the object distance u is negative and also the object distance for convex mirror is negative. And next there is a image distance. Image distance is negative for real inverted image in case of concave mirror, and convex mirror always gives virtual erect and smaller images. Therefore the image distance in case of convex mirror is positive. Image distance is positive, and in case of concave mirror the image distance is positive for virtual images. Remember all these tips for solving the numericals. न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना हे काही टिप्स लक्षात ठेवायला पाहिजे. जर हे लक्षात राहिलं तर सहजपणे आपण सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. तर आपण एक एक न्यूमेरिकल्स बघूया. मिरर फॉर्म्युला आणि त्याची मॅग्निफिकेशन आणि मिरर फॉर्म्युला यावरती आधारित न्यूमेरिकल्स पाहूया. तर आता आपण बघणार आहोत मिरर फॉर्म्युलेचे न्यूमेरिकल्स. तर पहिलं न्यूमेरिकल आपण बघणार आहोत. An image is formed 5 cm behind a convex mirror of focal length 10 cm. At what distance is the object placed from the mirror?
जे इमेज आहे कॉन्व्हेक्स मिररच्या पाठीमागे 5 सेंटीमीटर वरती तयार झालेली आहे, ज्या कॉन्व्हेक्स मिररचं फोकल लेंथ 10 सेंटीमीटर आहे. तर ती ऑब्जेक्ट कुठे असेल, म्हणजे मिरर पासून ते किती अंतरावरती ठेवलेली असेल. तर ऑब्जेक्टचं डिस्टन्स काढायचं आहे याच्यामध्ये. ऍट व्हॉट डिस्टन्स इज द ऑब्जेक्ट प्लेस्ड फ्रॉम द मिरर, म्हणजे मिरर पासून त्या ऑब्जेक्टला किती अंतरावरती ठेवलेला आहे किंवा किती अंतरावरती ठेवायला पाहिजे, ज्यामुळं इमेज त्याची 5 सेंटीमीटर बिहाइंड तयार व्हायला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे मिरर फॉर्म्युला 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u, आणि मॅग्निफिकेशनचं फॉर्म्युला माहिती आहे h2 डिवायडेड बाय h1 दॅट इज इक्वल टू -v डिवायडेड बाय u. तर ह्या न्यूमेरिकल मध्ये काय दिलं आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊया आपण. सो दॅट इज द गिवन हियर v इमेज डिस्टन्स दिलेला आहे, दॅट इज अ v इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर. तर इमेज हे मिरर कॉन्व्हेक्स मिररच्या पाठीमागे तयार झालेली आहे. तर v हे पॉझिटिव्ह असतं कॉन्व्हेक्स मिरर साठी 5 सेंटीमीटर. v इज प्लस बिकॉज द इमेज इज फॉर्म्ड बिहाइंड द मिरर and therefore we should take v is equal to plus 5 centimeter. And focal length of convex mirror is also positive, that is a 10 centimeter. फोकल लेंथ कॉन्व्हेक्स मिरर साठी हे पॉझिटिव्हच असतं आणि कॉन्केव्ह साठी निगेटिव्ह असतं. आणि आपल्याला काढायचं आहे u इज इक्वल टू क्वेश्चन मार्क व्हॉट इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स. तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला वी हॅव 1/f is equal to 1/v plus 1/u. Substitute the value of f, u and then calculate the value of v. Therefore, rearrange this equation. We get 1/f minus 1/v is equal to 1/u. तर हे जे 1/v आहे पॉझिटिव्ह आहे, डाव्या बाजूला आल्यानंतर निगेटिव्ह होतं, तर 1/v हे निगेटिव्ह 1/v घेतलंय. आता किमती ठेवा. f ची किंमत आहे 10 मायनस v ची किंमत आहे 5 सेंटीमीटर, दॅट इज अ 5. हियर वी गेट 1/u. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि इझिली आन्सर मिळेल तुम्हाला. तर 5 × 5 मायनस 10 × 10 डिवायडेड बाय 10 5 × 50 that is a 50 that is equal to 1/u. तर या ठिकाणी 5 - 10 आहे, म्हणजे याचं उत्तर येईल -5 डिवायडेड बाय 50. आता या ठिकाणी that is equal to 1/u. याला उलट करून घ्या म्हणजे उत्तर मिळेल तुम्हाला that is u is equal to -50 divided by 5. Therefore we get -10 centimeter. u ची किंमत आलेली आहे -10 centimeter. u is equal to -10 centimeter means the object is placed at 10 centimeter from the mirror. The object is placed at 10 centimeter from the mirror. This is the first numerical that is based on mirror formula. After this we will see second example of mirror formula, that is the next numerical. आपण या ठिकाणी a 10 centimeter long stick is kept in front of a concave mirror having focal length of 10 centimeter in such a way that the end of the stick closest to the pole is at a distance of 20 centimeter. What will be the length of the image? एक 10 सेंटीमीटर हाईट असलेली स्टिक कॉन्केव्ह मिरर समोर ठेवलेले आहे आणि त्या कॉन्केव्ह मिररचं फोकल लेंथ आहे 10 सेंटीमीटर. तर त्याचं क्लोजेस्ट एंड जे आहे ते पोल पासून 20 सेंटीमीटर आहे. पोल पासून 20 सेंटीमीटर आहे. तर त्या इमेजची हाईट किती असेल तर बघूया आपण. इन दिस न्यूमेरिकल द 10 सेंटीमीटर हाईट stick is kept
in front of a concave mirror or having focal length 10 centimeter. So given, initially we should write the given. Here given height of the object, that is h1 is equal to 10 centimeter. 10 centimeter. After that, focal length of a concave mirror is negative, that is the 10 centimeter. Focal length of concave mirror is a 10 centimeter. After that, the closest end or the end of the stick closest to the pole is at a distance of 20 centimeter. Means here u is equal to 20 centimeter. The object distance is 20 centimeter and u is negative for concave mirror as well as convex mirror, because object is kept to the left side and the distances toward the left are taken to be negative. Therefore u is equal to negative. What is h2? What is h2? We should calculate v also, that is a v is equal to question mark. We have mirror formula, that is a 1 by f is equal to 1 by v plus 1 by u. So therefore rearrange this equation. Here 1 by f minus 1 by u is equal to 1 by v. Substitute the value of f and u in this equation. We get 1 by f, that is a minus 10 minus 1 by minus 20, that is equal to 1 by v. Here minus minus becomes plus, that is a 1 by minus 10 minus minus plus, here 1 by 20, that is equal to 1 by v. Therefore further this equation becomes cross multiply. Here minus 10 ones are minus 10 and 20 ones are 20, that is the 20 minus 10 divided by 10 into 20 means 10 20s are minus 200, that is equal to 1 by v. Here 20 minus 10 we get 10 divided by minus 200, that is equal to 1 by v. Therefore we get 0 0 get cancelled and we get v is equal to minus 20. V is equal to minus 20. This is the answer. But we have to calculate h2. What is the height of the image? We get the distance of the image from the concave mirror, and this negative indicates the image is real and inverted. The image is real and inverted. Now we have to calculate the height, and for that we should use this formula. M is equal to h2 divided by h1, that is equal to minus v divided by u. We should use this formula. By using that formula we can calculate the value of h2. The value of h2. Here v is equal to minus 20. V is equal to minus 20, and here we have h2 divided by h1, that is equal to minus v divided by u. Therefore h2 is equal to minus v divided by u in bracket into h1. Substitute the value. We get minus v, that is the value of v, that is a minus 20 divided by u. What is the value of u? U is equal to minus 20 into h1. The height of the object is 10. There is a minus minus get cancelled, that is a minus 20 get cancelled, we get minus 10 centimeter. The height of the image is equal to 10 centimeter. This is the minus 10 centimeter. We have calculated the height of the image, that is h2 is equal to minus 10 centimeter. Thank you. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा.